आणि 12वा खेळाडू नाही आहे. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दाखवली, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज एकदा पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही तोपर्यंत बेनिफिट मिळालाय. आपण एकूण धावसंख्या आहे ती फलंदाज महेश म्हात्रे सर आपण प्रमोदला पाहतोय, ज्याने शूज तर परिधान केले नाहीये. त्याच्या पायामध्ये वेगळ्या प्रकारचे आपल्याला शूज पाहायला मिळतोय. कदाचित ब्लॅक सॉक्स आहेत, म्हणजे स्टायलिश क्रिकेटर आपल्याला प्रमोदला पाहायला मिळतोय मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. एकूण धावसंख्या आहे ती 32 या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू ताकदीचा वापर, मिड विकेट सी महाराष्ट्राकडे क्षेत्ररक्षक तैनात. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला जातोय. 12वा खेळाडू नाहीये. मी विनंती करेन, ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये ऑनलाईन चालू आहे, कारण तंटामुक्ती चषक आणि सरपंच चषक ही स्पर्धा पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट रसिक आनंद घेतात. तर संघनायक आपण याची नोंद घ्या, तुमच्या खेळाडूंची नावं आम्हाला पोहोचवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अश्विन मात्र पंचांचा इशारा येतो. स्वेर चेंडूचा धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आहे ती 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग. आपण ऑफ साइडला क्षेत्ररक्षक पाहतो. डीप लॉंग ऑफ, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक अश्विन साठी हा चेंडू. एक से बढ़कर एक फलंदाज, चेंडू सीमा पार होत आहे. 6 धावा अतिशय वेगानं. क्वचित सिंगल, महेश म्हात्रे सर सिंगल धावा खूप कमी पाहायला मिळताना. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4-0. उल्वे संघाची खूप मोठी ओळख आहे. अनेक स्टार खेळाडू त्यांच्या संघामध्ये. उल्वे संघाला करामत करावी लागेल. आमचे खास मित्र किरण, जे आमचे हिंदीच्या समालोचक आहेत, अष्टपैलू खेळाडू, संघाचे संघनायक आहेत, का या सामन्यामध्ये आपल्या बाजूने हा सामना झुकवेल का? उल्वे संघाचा रन रेट आपण धावांची सरासरी पाहिली तर अतिशय वेगानं 2 षटकामध्ये 43 धावा कुठल्या आहेत त्या संघानं. गोलंदाज तयार. किरण पाटील लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग करण्याचा प्रयत्न, बीट केल्या फलंदाजाला रोखून ठेवलाय. डॉट बॉल, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज किरण कडून. प्रेक्षक वर्ग आपण पाहिलाय, चारही बाजूला प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा आनंद घेत असताना उल्वे संघ पोहोचला. एकूण धावसंख्या 43 या धावसंख्या, 43 रन्स. राईट आर्म, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. बॉल गोज ऑन हाय. चेंडू उंच उडाला, पाहायचंय 3 क्षेत्ररक्षक सेफ असेल. झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही तोपर्यंत अश्विन आणि प्रमोद, 2 फलंदाजांना 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आहे ती 45 या धावसंख्येवर, 45 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण धावसंख्या पाहतोय ती 45 धावा पूर्वार्ध. पहिलं षटक टाकलं होतं त्या आयलेशनं 24 धावा दिल्या होत्या, त्यानंतर 19 धावा आणि तिसरं किरण याचा हा चेंडू. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला 6 धावा. सिंगल आणि डबल महेश म्हात्रे सर कमी पाहायला मिळतील, कारण रबरी चेंडूला अतिशय वेग असतो. याचा बेनिफिट असतो फलंदाजांना. केलपट्टी आपण पाहिली तर सिमेंट कॉन्क्रीटच्या साहाय्याने केलपट्टी बनवल्या. सुरेख केलपट्टी. जर टप्पा पडून चेंडू जर फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर एखादा फलंदाज चेंडू सहज सीमा रिशीच्या बाहेर मारू शकतो, आणि तो प्रयत्न केलाय. प्रत्येक फलंदाज तो प्रयत्न करतोय. प्रयत्न केला होता वाघिवलीवाडा संघाच्या फलंदाजानं, भागेशनं प्रयत्न केला होता, जीवितनं, ललितनं, त्यानंतर प्रयत्न केला होता कोहली संघाच्या नितीन आणि मुकेशनं. ती फलंदाजी घरच्या मैदानावर दाखवते अश्विन आणि फलंदाज प्रमोद. किरण सारखा गोलंदाजानं चाणक्य रणनीती ओळखल्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतो. एकूण धावसंख्या आहे ती 52, 50 रन्स कंप्लीट. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या ओवले संघासाठी. घरच्या मैदानावर सुद्धा आपली ताकद दाखवली आणि आपल्या संघामध्ये किती स्टार खेळाडू त्याची ओळख करून दिली उल्वे संघासमोर. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, अति बाउन्स होणारा चेंडू. पंचांनी इशारा केले का हा चेंडू स्क्वेअर आहे. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आहे ती 53 या धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या आहे ती 53 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ताकदीचा वापर, चेंडू सीमा बाहेर, सरळ बॅटने खेळलाय. 6 धावेची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आहे ती 59.
या दरम्यान आमच्या ओवल्याचे उद्योगपती विनायक पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. 2 धावा. महेश म्हात्रे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना रवींद्र म्हात्रे, कारण हा सामना उल्वे आणि ओवले जरी असला तरी पण हा सामना असणार आहे जावई बापू वर्सेस जावई बापू. जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, कारण किरण पाटील जे ओवले गावचे जावई आहेत आणि फलंदाज प्रमोद जे उल्वे गावचे जावई आहेत. म्हणजे जावई बापू मध्ये होणारी झुंज कोणते जावई जिंकणार, कारण जे जावई हा सामना जिंकतील ते आनंद उत्सव निश्चित साजरा करणार आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आहे ती 60 धावा. धावसंख्या ती 60 धावा. तिसरं षटक गोलंदाज किरण, फलंदाज बाद झाला अश्विन, नवीन फलंदाज मैदानावर. फलंदाज जातोय तो प्रतीक, फलंदाज प्रतीक मैदानावर. यानंतर एक पुढचा सामना बॅलन्स आहे अजूनही. दापोली वर्सेस पारगाव या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पारगाव आणि दापोली. निश्चित महेश म्हात्रे सर, खूप मोठी लढत असणार आहे. पारगाव आणि दापोलीला आपण क्रिकेटच्या अंगामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, कारण दापोली संघ विशाल जितेकर असेल, विश्वजित म्हात्रे यांच्या नावानं ओळखला जाणारा संघला रायगडमधील आक्रमक संघ म्हणून पारगाव संघाची ओळख आहे. आणि हा चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार 6 धावा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्रिकेटमध्ये सर्वात ताकदीचा फटका म्हणून ओळखला जातो, कारण स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार मारणे सोपं नसतं, ते खूप कमी फलंदाजांना जमतं. कारण क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याचा प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती, आणि तो फटका दाखवते फलंदाज प्रतीक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज झेलबाद होते. प्रतीकच्या खेळीचा अंत 2 चेंडूचा सामना संपलाय. 2 चेंडू मध्ये सामना केला होता. 2 चेंडूचा सामना केला होता. 6 धावांचं योगदान दिलं प्रतीकनं. 83 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये केल्या मुलेखंड संघानं. ओवळे संघ तो ब्रेक करेल का ही येणारी वेळच सांगेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये ओवळे संघाचा तारणार फलंदाज परम म्हात्रे मैदानावर. एकूण धावसंख्या आहे ती 66. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉन सीमारेषेकडे. फलंदाज एकदा पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे सरकते. थोडस खराब क्षेत्ररक्षण. चौथं षटक मार्गस्थ असताना फलंदाज प्रमोद अजूनही मैदानावर आणि फलंदाज परम मैदानावर. शेवटच्या षटकामध्ये कोणती हाणामारी करतील. एकूण धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आहे ती 68. 68 या धावसंख्येवर पोहोचलाय तो फलंदाजी करणारा ओवळे संघ. रायगडचे स्टार खेळाडू संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात खेळणारा हा संघ या मैदानावर. एकूण धावसंख्या आहे ती 68 धावा. गोलंदाज उल्वे संघाचा शेवटचं षटक फेकते तो प्रतीश. पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर एक फलंदाजाला बाद केला होता. एकूण 3 चेंडू फेकलेत. रिमेनिंग 3 बॉल्स लेफ्ट. पूर्वार्धातील फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 3 चेंडूवर कोणती कामगिरी करतील. ताकदीचा वापर. या 6 रन. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ती 75. 75 या धावसंख्येवर मजल मारले फलंदाजी करणाऱ्या संघानं. संघाची धावसंख्या ती 75. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला. धावसंख्या पोहोचते. एकूण धावा. प्रमोद घरत याच्याबद्दल जी उत्कंठा रवींद्र म्हात्रे लागली होती सर्वांना सागर, की पहिल्या पावसाळी सीझन मध्ये सागर आपण प्रमोद घरतचा विचार केला तर पहिल्या पावसाळी सीझन मध्ये 3 ते 4 सामने तो मिस केला होता. 3 ते 4 टुर्नामेंट्स तो खेळला नव्हता, आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता की प्रमोद घरत मैदानामध्ये कधी उतरणार. आणि ज्या वेळेला मागच्या हप्त्यामध्ये प्रमोद घरत मैदानामध्ये उतरला आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं, आणि अजनबी संघानं 1 नंबरचं पारितोषिक पटकावलं, आणि आज परत एकदा तो अतिशय मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारताना दिसतोय. म्हणजे प्रत्येक खेळाडू एक प्रेक्षकाचा आकर्षक खेळाडू असतो, कारण त्याचा खेळ बघण्यासाठी बरेच प्रेक्षक गण लांबून लांबून येत असतात. त्यातला एक खेळाडू प्रमोद घरत. सागर
निश्चित महेश म्हात्रे सर, प्रमोद या खेळाडूबद्दल आपण आणखीन सांगू शकतो. याच्यापूर्वी ते कुमार होते, मात्र आता ते श्री झालेत. तो सुद्धा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असेल, कारण बरंच असं म्हटलं जातं का श्री झाल्यानंतर, कारण जेव्हा एखादा युवा खेळाडू जेव्हा विवाह बंधनामध्ये अडकतो तेव्हा त्यांचा कमी खेळ पाहायला मिळतोय. मात्र प्रमोदने तेवढ्या ताकदीची फलंदाजी दाखवली आणि प्रेक्षकांची मनं जिंकल्या. तर पुन्हा एकदा आपण शेवटचा कॉल करूया. शेवटचा कॉल करतो तो पारगाव संघाचा संघनायक आणि दापोली संघाचा संघनायक. मी विनंती करेन, दोन्ही नावाजलेले संघ आहेत, तर दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करेन आपण जास्त वेळ घेऊ नका. 2:13 आज आपण महेश म्हात्रे सर पाहिले निसर्ग राजा, आपण आज आपण पाहिलं पावसाळ्याचा हंगाम आहे आणि आज मात्र पाऊस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. हे थोडंसं भाग्य असेल आयोजकांचं आणि खेळाचा पूर्णपणे आनंद घेत असताना एकूण धावसंख्या आपण पाहिलं होता. निश्चित महेश म्हात्रे सर, काही दिवसापूर्वी एक दुःखद घटना घडली होती, आपण महाडमध्ये पाहिला होता. काळोखा शेवटच्या काही चेंडू शिल्लक, फलंदाज प्रमोद मैदानावर. एक विमान, एक लेफ्टनंट होता पुण्यामधील, त्याचं विमान गायब झालं होतं. ती घटना न्यूजवर आपण एक आठवड्यामध्ये पाहिली होती. ती सुद्धा फ्लॅशबॅक गायब झाली आणि आज आपण न्यूज चॅनलवर पाहतो जो महाडमध्ये झालेली घटना, त्यावर सुद्धा आपल्याला फ्लॅश करताना मीडियाला पाहायला मिळतंय. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. 89 धावांचा पल्ला पार करायचा. उल्वे संघाचे फलंदाज कोणती कामगिरी दाखवतील? गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू निश्चितच अवांतर असेल. अवांतर धावेने धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. समोर 89 धावांचा पल्ला पार करायचं लक्ष्य खूप मोठं आहे. हे लक्ष्य जर पार करायचं असेल उल्वे संघ, तर तुम्हाला आक्रमक फलंदाजी दाखवावी लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय www.tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा. रिवॉल म्हात्रे सर, आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून महेश म्हात्रे सर टेनिस हंगाम पाहिला असेल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक स्पर्धेची माहिती आपल्याला क्रिकेटच्या अपडेटर्स पोहोचवत असतात. हा व्हॉट्सअपचा बेनिफिट आहे. व्हॉट्सअपचा बेनिफिट आपण ऑफिशियल यूजसाठी पाहिला असेल. अनेक कंपनीच्या डिटेल्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित व्हॉट्सअपचा एकंदरीत आपण अहवाल पाहिले. एका महान म्हटलं होतं का व्हॉट्सअप बद्दल, का बरे झाले देवा व्हॉट्सअप आले, मुख्य होईना लोक बोलू लागली. दूर दूर गेलेली नाती आता जवळ जवळ आली आणि मुखी मन हळूहळू बोलू लागली. हे व्हॉट्सअपचे क्रेज आहे. आपण घर बसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक स्पर्धेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि आज या स्पर्धेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असताना tenniscricket.in च्या संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. एकूण धावसंख्या आहे ती 89 धावांचा पल्ला. महेश म्हात्रे सर, जर अशी बोरिंग फलंदाजी उल्वे संघाने केली तर कदाचित आपल्याला चर्चा करावी लागेल का प्रेक्षक वर्गाला नेहमीच अटीतटीचे सामने पाहायला आवडत असतात आणि जेव्हा असा सामना चालू असतो तेव्हा प्रेक्षक वर्गाचं लक्ष कुठेतरी विचलित करण्यासाठी आपल्याला संभाषणे करावं लागतं. मात्र उल्वे संघ जर आपल्याला या सामन्यामध्ये परतायचं असेल तर मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल, कारण उल्वे संघानं पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या याचा विचार करावा लागेल आणि त्या उद्दिष्टानं मैदानावर काहीतरी करामत करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आहे ती 4 या धावसंख्येवर. दापोली आणि पारगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. हा तुमच्यासाठी दुसरा कॉल असणार आहे. दापोली आणि पारगाव संघ दरम्यान अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय. पारगाव आणि दापोली संघाला हा दुसरा कॉल आहे. राईट ऑफ द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त सिंगल असेल. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या सिंगल डबल काही होणार नाहीये, कारण जी फलंदाजी केली होती प्रमोदनं, जी फलंदाजी केली होती अश्विननं, जी साथ दिली होती आपल्या संघाला 29 धावा कुठल्या होत्या अश्विननं, 46 धावा कुठल्या होत्या त्या प्रमोदनं, आणि जी फलंदाजी एकूण 3 फलंदाजांनी केली होती ती फलंदाजी करावी लागेल. फारशी चमक दाखवावी लागेल ओवळे संघाच्या फलंदाजांना. लोवर फुलटॉस चेंडू ऑन साइडला प्रहार केले. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा.
पहिल्या षटकाचा खेळ संपतो. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आहे ती 12 या धावसंख्या. आपण आयलेशनं पहिलं षटक फेकलं होतं. उल्वे संघाचा गोलंदाज होता आयलेश. 24 धावा दिल्या होत्या. मध्ये यावेळी उल्वे संघाच्या अभिनं 12 धावा दिल्यात. महेश म्हात्रे सर, कुठे का होईना अजनबी उल्वे संघाचे घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी, सिमेंट कॉन्क्रीटच्या सहाय्यानं खेळवलं जाणारं मैदान. आपण मुंबईमध्ये सुद्धा अनेक रबरी चेंडूच्या स्पर्धा पाहत असतो. आज सुद्धा तेथे स्पर्धा चालू आहेत आणि आज पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल संघनायक आले. यावेळी दापोली संघाचे संघनायक स्टार खेळाडू विश्वजित म्हात्रे यांचे इथे आगमन होते. त्यांना मी विनंती करेन. तर पारगाव संघाचे संघनायक सुद्धा आलेत. दोन्ही संघनायक आलेत. सामना फार चुरशीचा असणार आहे. घनघर युद्ध ज्याला आपण म्हणू, टफेस्ट मॅच. मी विनंती करेन आमच्या आयोजक आपण दोन्ही संघांना स्पर्धेच्या नियम अटी सांगायचे आहे. तंटामुद्दे अध्यक्ष आमच्या आदरणीय अमित मुंगाजी साहेब यांच्या शुभ हस्ते दापोली आणि पारगाव असा आपण सामना पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. पाहिजे कुणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जातोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकते तो पारगाव संघ. वन द टॉस. या दरम्यान 2 धावेचा इशारा, आत्ताच ज्यांचा नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा, आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते आमच्या औल्या गावचे माजी डॅसिंग सरपंच धर्मा मुंगाजी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. सागर, मगाशी मी सांगितलं होतं की मिथुन आणि अभिजित हे 2 अंपायरच्या भूमिकेमध्ये होते, पण त्यानंतर मी सांगितलं होतं की हे 2 खेळाडू आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील पुढच्या सामन्यामध्ये. निश्चित अतिशय मोठा सामना आपण पाहणार आहोत जो दापोली आणि पारगाव. महेश म्हात्रे सर, 15 ऑगस्टला सुद्धा या मैदानावर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आयोजक रिवॉल म्हात्रे, जे आमचे समालोचक रायगड टॉप कॉमेंटेटर्स, त्यानंतर त्या क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटच्या यशस्वी स्पर्धेचे आयोजक. सागर, त्या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे 2 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. निश्चित आगळं वेगळं आयोजन, कारण नेहमीच वेगवेगळी उपाययोजना त्यांच्या असते आणि 2 आयकॉन खेळाडू म्हणजे ही संघनायकासमोर एक रणनीती असेल. प्रत्येक संघनायकाला एक संधी असेल का 2 आयकॉन खेळाडू आपण त्यांच्या संघामध्ये खेळू शकाल. 89 धावांचा पल्ला पार करायचा आणि फलंदाजी करणारा संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या आहे ती उल्वे संघ 22. सागर, आपण जर रवींद्र म्हात्रेच्या मॅचेसचा विचार केला तर 2 आयकॉन खेळाडू असणार आहेत, पण ते 2 खेळाडू जे प्लेन बॉलर असतील तेच वापरायचे आहेत, कारण इथे दगडफेक चालणार नाहीये. निश्चित नियमावली खूप स्ट्रिक्ट असणार आहे. जर तुमच्या नियमावली जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमचा संघ बाद केला जाईल. हा स्पर्धेचा नियम असतो, ते तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नसेल. या दरम्यानचा हा चेंडू, ताकदीचा वापर, बॉल गोज ऑन आहे. पायाचे चेंडू सीमा पार जाईल का? आणि चेंडू सीमा पार जाते 6 धावेसाठी. एकूण धावसंख्या आपण पाहतो समोर 89 धावांचा पल्ला पार करायचा आणि हे लक्ष समोर ठेवून मैदानामध्ये उतरलेला संघ मैदानावर. आपण खेळाची क्रेज पाहिली असेल. काल ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकची स्पर्धा जे चालू झाल्या, अनेक वेगवेगळे खेळ आपण त्याला मिळाले. भारत देशामधून अनेक खेळाडू रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेलेत. सर्वांना त्यांना शुभेच्छा दिल्यात आपल्या भारताकडून. निश्चित चांगली कामगिरी दाखवतील. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. एकूण धावसंख्या आहे ती 39. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती ती एकूण धावसंख्या ती 29. अभिन 12 धावा, मिथुन दुसरं षटक आणि तिसरं षटक फेकेल तो गोलंदाज विशाल. गोलंदाज विशाल समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार. अप्रतिम. तर निश्चित विशाल या गोलंदाजची एक खासियत आहे. विशाल नावानं त्यांना कोणी ओळखत नाही गावामध्ये, पावा या नावानं ओळखतात. प्रत्येक खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं, एक टोपण नाव. टोपण नाव प्रत्येकाला असतं. यामागं कोण चुकलं नाहीये. निश्चित मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाज विशाल, ज्याला पावा या नावानं ओळखलं जातं. कदाचित महेश म्हात्रे सर लाडानं बोलण्याचं नाव असेल. प्रत्येकाला एक टोपण नाव असतं. जेव्हा असं समजलं होतं, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली का खडे खडे ज्याला आपण म्हणतो उभे राहून षटकार कोण मारण्याची क्षमता
कोणत्या खेळाडूमध्ये अशी व्हॉट्सअपवर चर्चा चालू होती आणि ज्यामध्ये अनेक खेळाडूंची नावं आली होती. त्यामध्ये मध्ये एकाने कमेंट दिली होती का विशाला खेळाडू आहे तो झोपून षटकार मारतो. तर कदाचित शैली कशी असेल ती शैली बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग निश्चित उत्सुकलेला असेल. निश्चित महेश मात्रे सर, आपण पाहिलं असेल स्वीपच्या साहाय्याने षटकार आपण पाहतो. आपल्या पायाच्या साहाय्याचा आधार घेऊन षटकार आपण पाहिल्यामध्ये झोपून षटकार मारणं. मॅकमिलमला आपण पाहिलं असेल, केविन पीटरसनला आपण पाहिलं असेल. तर जी कमेंट्स दिली होती विशाल बद्दल, जो हेलिकॉप्टर शॉट साठी माहेर असलेला फलंदाज प्रशांत पाटील ना का पावासारखा फलंदाज झोपून षटकार मारतो. आणि हा चेंडू क्लास ड्राईव्ह 6 धावेसाठी षटकार. आगली वेळी शैली आपण रिव्हॉल्व मात्र सर पाहिले असेल का, दिलशाननं पल्लू स्कूप क्रिकेटमध्ये आणला होता. त्यानंतर केविन पीटरसनने जी शैली आणली होती फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा, डगलस मरीनचा शॉट ज्याला आपण म्हणतो पुल करण्याचा प्रयत्न असतो, असे वेगवेगळे फटके आपण पाहिले असेल. अप्पर कटचा बादशाह म्हणून वीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख केली जाते. स्ट्रेट ड्राईव्हचा प्रतिभावंत खेळाडू कोण असेल तर सचिन तेंडुलकरची गणना केली जाते. अनेक स्टार खेळाडू आपण पाहिला असेल. तर मॅक्सवेल हा घातक फलंदाज जो अक्रॉस द लाईन मध्ये मारण्यासाठी माहिर फलंदाज म्हणून ओळखला जातो. तर रायगडमध्ये रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचं जनक कोण असतील तर संतोष म्हात्रे यांची नेहमीच गणना केली जाते. हा चेंडू 6 धावेसाठी 89 धावांचा पल्ला पार करायचा आणि संघ पोहोचलाय. उल्वे संघाची एकूण धावसंख्या आहे ती 42 या धावसंख्येवर तिसरं षटक मार्गस्थ असताना. तर फलंदाज अहिलेशनं अद्याप 5वा षटकार मारला. एकाकी झुंज देत असताना रिमेनिंग 2 बॉल्स लेफ्ट. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. महेश सागर, मात्रे, आपण जर विचार केला फलंदाज अहिलेश याचा तर सार्थक दिघाट या रायगड ओपन संघाकडून खेळणारा खेळाडू, ज्याचा संघनायक किपरच्या भूमिकेमध्ये आहे. प्रतीक पाटील या संघामध्ये होते. या संघामध्ये एक ओपनर आक्रमक फलंदाज म्हणून अहिलेशची ओळख होती. तो फलंदाज मैदानावर फलंदाजी करताना निश्चित अहिलेशनं 5 षटकार दाखवले. आपल्या संघाला धावसंख्या आपण पाहतो 89 धावा 42 या धावसंख्येवर 89 धावांचा पल्ला पार करायचे. प्रमोदनं 46 धावांची खेळी केली होती. त्याला चोख प्रत्युत्तर अहिलेश देईल का? तिसरं षटक फेकतोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू. जर गोलंदाज विशालची आपण गोलंदाजी पाहिली तर ती शैली थोडीशी आक्रमक आहे. अशी आक्रमक शैलीचे गोलंदाज महेश मात्र पाकिस्तान संघामध्ये जन्माला येतात. वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज त्यांच्या संघामध्ये जन्माला येतात. आपण सोहिल तन्वीरला पाहिले असेल. वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आपण दरवर्षी पाहत असतो. आणि विशालची जी शैली आपण पाहिली तर थोडीशी आगली वेगळी शैली आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आहे ती 43 हा धावसंख्या. थोडासा अडथळा निर्माण झालाय. 89 धावांचा पल्ला पार सागर करायचा. दादा, आपण ज्या खेळाडूंचा उल्लेख केला पाकिस्तानच्या खेळाडूंचा की जास्त फास्टर गोलंदाज त्यांना नेहमी मिळत असतात, त्याचं नेमकं कारण असं आहे की पाकिस्तानमध्ये जास्त प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि जवळजवळ त्यांचे 50 ते 60% जे बॉलर आहेत ते टेनिस क्रिकेटचे बॉलर असतात जे इंटरनॅशनल मध्ये खेळतात. सागर, निश्चितच आपण भारतीय संघाचा विचार केला मात्र भारतीय संघाला अजूनही हुकमी गोलंदाज मिळत नाहीये. हे थोडंसं दुर्भाग्य असेल. अनेक स्टार खेळाडू आपण भारतीय संघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू पाहिला असेल. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. एकूण धावसंख्या आहे ती 43 धावा. 89 धावांचा पल्ला पार करायचा. 89 धावांचा पल्ला पार करायचा सामना खूप डिफिकल्ट असेल. गोलंदाज तयार. विशाल पुढचा चेंडू फेकेल. ओव्हर टू नेक्स्ट डिलिव्हरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नकार दिलाय. फलंदाज किरण फलंदाज मैदानावर समोर फलंदाज आपण पाहतोय. पंचाने इशारे केले अवांतर चेंडूचा सामना आपण पाहणार आहोत. 2:27 सामना आपण पाहणार आहोत. दापोली आणि पारगाव जो सुद्धा चुरशीचा सामना असणाऱ्या आकाश तारेकर विशाल जितेकरला आपण पाहणार आहोत. 2 अष्टपैलू खेळामध्ये होणारी झुंज आपण लाईव्ह टेलिकास्ट त्याची पाहणार आहोत युट्यूबच्या माध्यमातून. चेंडूला कट केलाय. चेंडू डीप लॉंग ऑन सीमा रेषेकडे. पंचांचा इशारा 4 धावा. पंचांचा इशारा 4 धावा. अतिशय सुंदर परिसर आपण पाहतोय. निसर्गरम्य ठिकाण, सुंदर वातावरण. श्रावण महिना. आज नागपंचमी आणि रिव्हॉल्वर फ्रेंडशिप डे जो मैत्री दिन सुद्धा आहे. एकूण धावसंख्या आहे ती 48 धावा.
48 रन्स वर पोहोचलाय तो फलंदाजी करणारा उलवे संघ. 89 धावांचा पल्ला पार करायचा म्हणजे येणारे चेंडू 6. वाईट बॉल. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. किरणसाठी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः आयोजक मैदानावर सतीशना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याचा आनंद घेत असताना. एकूण धावसंख्या आहे ती 49. छोटासा रनअप राईट आर्म राऊंड विकेट अक्रॉस द लाईन. चेंडू सीमा पार गॉन 6 रन. आपण एकूण धावसंख्या ती 55. हा चेंडू पुन्हा एकदा ओळेगावचे जावई आणि किरण दाखवताना पंचांचा इशारा येतो. अंपायर सिग्नल. अंपायर सिग्नल. नो बॉल. इक्वेशन आपण पाहतोय. अनालिसिस आपण पाहतोय. समीकरण बदलते. एकूण धावसंख्या येते एकूण धावसंख्या ती 62. निश्चितच किरण सारखा फलंदाज समोर मैदानावर मोठे फटकेबाजी दाखवत असताना निश्चित याचा विचार करायला लागतो सतीशांना. कारण वारंवार चेंडू गायब करताना फलंदाज उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय का नो बॉल. धावसंख्या पुढे सरकत्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या ती 63. चेंडू आणि धावांचा विचार आपण करणार आहोत. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धावसंख्या ती 67. 89 धावांचा पल्ला पार करायचा. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. 3 चेंडू आणि 22 धावा. जर या चेंडूवर कदाचित मोठा फटका आला तर सामन्याचे चित्र पलटेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जवळजवळ सामना काबीज केलाय. सामन्यामध्ये सूर बसला होता. किरण माझा स्वतः आयोजक गोलंदाजी करत असताना रोखून ठेवले. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रतीश. फलंदाज किरणला आपण पाहतोय. सामना मात्र गमावा लागेल की जिंकेल ती येणारी वेळच सांगेल. या षटकाचे आपण डिटेल्स पाहिली तर एकूण गोलंदाजाला थोडासा मार बसलाय. सामना कव्हर केलाय गोलंदाजानं आणि जवळजवळ सामना ओवले संघाने विजयाचा शिक्कामोर्तब. 1 चेंडू आणि 20 धावेची गरज. धावसंख्या ती 69. 89 धावांचं लक्ष. 1 चेंडू 20 धावा. सामना जिंकलाय. वाईट बॉल. 1 चेंडू 19. 1 चेंडू 19 धावा. अतिशय स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि सामना जिंकलाय. सामना जिंकलाय तो ओवळे संघानं. दोन्ही संघांना शुभेच्छा.